ऍक्शन ऍक्शन बोलल्यानंतर म्हटलं ना लगेच सुरुवात करायची नाही. कोणताही सीन तुम्ही करत असाल आणि जोपर्यंत कट बोलत नाही तोपर्यंत कॅरेक्टर सोडायचं नाही. म्हणजे शेवटचं वाक्य असेल, जा इथून निघून जा, नाही आलीस तरी चालेल. कट इट, मग सोडा. डायलॉगच नाही महत्वाचे आहेत, रिॲक्शन त्याला डिरेक्टरला लागणार. तुमचं बघणं, तुमचं लुक, तुम्ही काय करता ते अजिबात सोडायचं नाही. कट इट ऐकल्याशिवाय. तर झालं ना, लाईन संपली माझी, डायलॉग संपला नाही. आणि ऍक्टिंग तेवढं सांगतो, डायलॉग पुरते ऍक्टिंग नसते. एक हे परत परत लक्षात ठेवा, एक चांगला रिॲक्टर हा चांगला ऍक्टर असतो. तुम्हाला रिॲक्ट चांगलं होता आलं पाहिजे, रिॲक्शन आणि लिस्निंग. एवढं साधं सांगतो, ऐकायला शिका. समोरचा आर्टिस्ट काय बोलतोय, आता आपण शूट करणार आहात, तुम्हाला सांगतो शूटच्या वेळी पण तुम्ही तुमचं वाक्य करून या, पण समोरचा काय म्हणतोय ना ते पण ऐका, लिसन करा. नाही तर काय वाक्यांमध्ये राहिलात ना, तुमच्या वाक्यामध्ये राहिलात ना, तर ते जे डेड एक्सप्रेशन असतात मग कळणारच नाही. फक्त मूड पकडा, ऐका, मग आपली वाक्य बरोबर बाहेर निघतात. प्रॉब्लेम काय होतो, लिस्नरच नाहीत ऍक्टर काही. त्या मला तर स्क्रीनवर पण कळतं. आता ही जी मुलं कामं करतात ना, काही जण स्क्रीनवर पण कळतं की मख्खासारखे उभे आहेत. अरे ऐक ना, मग तिथे त्यांचं कळतं, त्यांच्या डोक्यात काहीतरी त्यांची वाक्य चालू असतात. आपल्या वाक्याचं टेन्शन घ्यायचं नाही, शब्दाला शब्द अडायचा नाही. तुम्हाला म्हटलं ना, कॉन्सेप्ट कळला काय आहे, कशासाठी मी उभे आहे, का बोलायचंय, कोणाशी बोलायचंय, ऐकलं बरोबर एक आतून सगळं येतं बाहेर.